नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळ सकाळ म्हणलं पहिला लवकर चपाती आणि भाजी करून घेऊया, कारण आज उद्या यात्रा आहे आमची. त्यामुळे आज मला लाडू आणि करंजी गुलाबजामुन चिवडा करून घ्यायचा आहे. त्यामुळे आज मी पटकन स्वयंपाक आवरत होते. मम्मी आतमध्ये भाजी वगैरे करत होती, तर चला म्हणलं मी चपात्या करून घेते, तू जोपर्यंत भाजी करते तोपर्यंत. नंतर देवपूजा वगैरे पण करायची असते. आणि अनुला गजरा केला होता, मग तीच गजरा लावून इकडून तिकडून फिरायचं चाललं आहे, कारण तिला इकडं आल्यापासून गजरा इतका आवडते ना की काय सांगायचं. तर इथे माझ्या चपात्या करायचं आता काम चालू आहे. नंतर अनु काहीतरी भांडेकुंडी का काहीतरी खेळत होते, म्हणजे आता यात्रा आली आहे, उद्याची यात्रा आहे म्हणल्याच्या नंतर तिला घ्यायचे आहेत नवे भांडेकुंडे. पण जे काही तिचे जुने वगैरे होते मग त्याला आज नादवलं आहे. तिला म्हणलं दाखव तुझा गजरा, तर असं वाकडं तिकडं तोंड करून तिचं चाललं आहे गजरा वगैरे दाखवायचं. गावाला आल्याच्यानंतर अनु अजिबातच जाग्यावर नाही आहे. ती घरी अक्षरशः थोडा वेळच असते, नाहीतर बाहेरच असते मित्रांसोबत. तर इथे म्हणली चालली आहे मी बाजाराला. तर नंतर मग आम्ही दोघी निवांत बसलो होतो थोडा वेळ बसल्याच्या नंतर इथे आता मी स्वयंपाकाला लागली आहे, जे की मला लाडू लाडू चिवडा गुलाबजाम वगैरे करायचे आहेत. तर इथे आता मी पहिल्यांदा लाडूचं पीठ मळून घेतलं. आता इथे मी 6 ग्लास बेसन पीठ फक्त पाणी मिक्स करून इथे मी असं बॅटर तयार केलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. हे जसं मी तुम्हाला आता दाखवते ना तसंच करायचं आहे. लाडूसाठी शेवचे लाडू मी बनवणार आहे. ॲक्च्युली धपाट्याचे पण आवडतात आम्हाला, जे की धपाट्याचे असतात ते, मग पण ते नाही केले. चला म्हणलं आता शेवचे लाडू करूयात आपण, कारण मी कधी ट्राय नाही केले. धपाट्याचे लाडू मला येतात, पण आज मलाच करायचं होतं, कारण मी मम्मीला म्हणलं की मीच करणार लाडू आणि चिवडा पण. त्यामुळे मग मला हे लाडू ट्राय करायचे होते, त्यामुळे मी ते करत आहे. आणि ही जी आमची इलेक्ट्रिक शेगडी आहे, ज्याबद्दल खरंच कमेंट आहेत की कशी आहे काय नक्की सांगा. तर एकदम चुलीसारखी आहे ही. फक्त खालून जसं आपण नाही का फुकारीने फुकतो तसं फुकायची गरज नाही आहे अजिबात हिला. खालून आपोआप हवा येते, त्यामुळे मग ती जाळ हा कंटिन्यू राहतो. फक्त आपल्याला लाकडं घालावं लागतं, त्यामुळे मग तो जाळ कंटिन्यू राहतो. खूप छान इलेक्ट्रिक शेगडी आहे ही. जर का लिंक मला भेटली तर नक्की मी तुम्हाला देईन. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. ऑनलाईन पण भेटते ही शेगडी. तर इथे शेव मी आता काढून घेत आहे. फक्त इथं भरायचं आणि मग तिकडे शेव अशी पाडायची. मम्मीला म्हणलं फक्त बघ तू की कशी होते काय, म्हणजे परफेक्ट आहे का नाही शेव. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच करत आहे ही एकटी, त्यामुळे थोडंसं म्हणजे कितीपर्यंत त्याला तळायचं वगैरे, म्हणजे कोणत्या कंडिशनपर्यंत ते माहीत नव्हतं. मग तिला म्हणलं की बघ थोडंसं. तिने बघितलं, मग म्हणली बरोबर करते, कर तू. मग आतमध्ये तिथं दुसरे पदार्थ करायचं काम चालू होतं. आता यासाठी पाक पण लागणार होता. पाकाचं मला काय अजिबात जमणार नाही, मी फक्त तळून देते म्हणलं, पाक वगैरे सगळं तू कर. आता हे लगेचच आपल्याला हाताने बारीक करायचं असतं. मी आता फक्त थोड्या वेळ हाताने बारीक करते, त्यानंतर मिक्सरवर बारीक करायचं आहे. मिक्सरवर बारीक करायला मी आता भैयाकडे देणार आहे, कारण आम्ही सगळ्यांना कामं वाटून देते, कारण एकानेच इतकं थकायचं हे काय पॉसिबल नाही. सासरे आपण एकानेच थकतो, पण माहेराला सगळेजण असतात, त्यामुळे सगळेजण मदत करतात. तर इथे बघा एवढी सगळी शेव झाली आहे. पलीकडचं सगळं मोकळं झालं आहे, कारण सगळी शेव मी पाडली आहे. आता लगेचच मी ना चिवड्यासाठी पण शेव पाडून घेते, कारण शेव आता तळणं जे काही तळायचं आहे ना ते सगळं मी करून घेते. आता ते लाडू शेव मी भैयाला आतमध्ये दिली मिक्सरवर बारीक करायला, कारण मिक्सरवर छान बारीक होते आणि लाडू पण छान होतात त्याचे. आता इथे बाकीचं मी आता तयारी करत आहे. तोपर्यंत वहिनी आल्या होत्या. वहिनी म्हणल्या की चला तुम्हाला हेल्प करते मी. मग त्या आता इथे मला थोडीशी हेल्प करू लागत आहेत. आणि जाळ आपल्याला इथे कमी करता येत नाही किंवा जास्त करता येत नाही, त्यामुळं लाकडं मापातच घालावं लागतात. जास्त पण जाळ जळून जातं आणि कमी जाळ असेल तर मग ते चांगलं होत नाही, त्यामुळे मग आपल्याला मीडियमच जाळ ठेवावा लागतो. तर इथे ना मी आता करत आहे की चिवड्याची शेव. त्यात लाल तिखट, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाकू शकतात, किंवा हिरव्या मिरचीची लसणाची वगैरे पण तुम्ही करू शकतात, पण आम्ही फक्त लाल तिखट ओवा वगैरे टाकला आहे. आता त्याची शेव मी करत आहे. त्याची शेव पण खूप छान लागते आणि अशी नुसती शेव खायला पण खूप छान लागते. आता मी नुसती शेव पण ठेवणार आहे. मम्मीने तोपर्यंत सगळं चिरून वगैरे दिलं आहे. इथं लसूण, कढीपत्ता, खोबरं, मिरची, कोथिंबीर वगैरे सगळं चिरून दिलं आहे. ते फक्त आपल्याला तळायचं आहे शेवटी. आणि जे काही भाजकी डाळ वगैरे असते ते सगळं मिक्स करायचं. आता त्याची पण रेसिपी तुम्हाला शेअर करते की काय काय मी आता टाकत आहे चिवड्यामध्ये. बाकी लाडूचा पाक वगैरे कसा बनवते ते पण तुम्हाला मी पुढं शेअर करते. तर इथे आता बघा शेव माझी एकदम छान कुरपूस झाली आहे. आम्हाला वाटलं की अजून छोट्या आकाराची शेव पाडावा, म्हणून इथे वहिनीला म्हणलं की तुम्ही जावा आतमध्ये आहे का बघा. मग
त्या एकदम छोट्या आकाराची शेव आम्ही पाडायला लागलो होतो, पण ती इतकी म्हणजे खूपच छोटी होती आणि ते स्वरे असं दबतच नव्हतं, त्यामुळे मग मोठी शेव केली अशी कायची शेव झाली आहे, पाहू शकतात. आता फक्त इथे मका पोहे तळायचे आहेत. मका पोहे आणि शेंगदाणे हे मेन आहेत. शेंगदाणे थोडेसे जास्तच लागतात पोह्यामध्ये, कारण खूप छान लागतात तसे. आता शेवटचा घाणा इथे मी आता करत आहे याचा, कारण जास्त थोडीशी शेव असते ना तर ते आपला चिवडा पण भारी लागतो. नंतर मी लगेच शेंगदाणे टाकून दिले सगळे आणि ते पण आपल्याला छान क्रिस्पी आपल्याला होऊपर्यंत ते तळायचे आहेत, पाहू शकतात असे. नंतर मका पोहे पण मी आता हळूहळू करून सगळे टाकते. मका पोहे पण थोडेसे जास्त लागतात, कारण लाह्या आणि मका पोहेचं कॉम्बिनेशन हे खूप छान लागतं आणि ते प्रमाणातच झालं पाहिजे. आता याचं प्रमाण वगैरे जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईल तुम्हाला प्रमाण वगैरे. आता शेगडी थोडीशी फुल होती, त्यामुळे माझ्या बहिणीला पलीकडे बसवलं, तिला म्हणलं तू टाक आणि मी पटकन तळून घेते, कारण मला शूट पण करायचं होतं. नंतर मका पोहे सगळं तळलं, त्यानंतर खोबरं टाकलं छान असं क्रिस्पी फ्राय व्हायला. खोबरं पण छान असं आपल्याला ना थोडंसं कलर ब्राऊन होऊपर्यंत, जास्त पण आपल्याला जाळायचं नाही आहे खोबरं. पहिल्यांदा मला खूप जाळलं होतं, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी केले होते तेव्हा, पण आता मी एकदम प्रो झाले आहे त्यामध्ये. सगळं तेल बाजूला काढलं, जेवढं मला लागतं आहे ना तेवढंच आता इथे मी टाकलं आणि त्यामध्ये लसूण, कढीपत्ता वगैरे, हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे सगळं तळून घ्यायचं आहे, ते पण आपल्याला बाजूला काढायचं. नंतर जिरी, मोहरी आणि हळद टाकायची आहे यावर आणि ते आपल्याला गार होऊन देऊनच नंतर ते चिवड्यावर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे टाकायचं आहे. आता मी ते सगळं आतमध्ये घेतलं आहे, आतमध्ये सगळ्या गोणीवर मी आता मिक्स करणार आहे, कारण भरपूर होतं, एकच मोठं भांडं माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी सगळे एका जागेवर आता खाली मिक्स करणार आहे. लाह्या आता 2 घम्यामध्ये आहेत ना तेवढ्या आहेत, आता किती येतं ना ते मला खरंच माहीत नाही, मम्मीला विचारून नक्की सांगेन मी कमेंटमध्ये वगैरे. तर इकडे मका पोहे वगैरे सगळं जे काही तळलं होतं ना ते सगळं इकड साईडला मिक्स केलं आहे आणि इकडे शेव वगैरे जी की केली आहे, ती शेव जास्त आपल्याला बारीक करायचं नाही, थोडी मोठी शेव टाकायची, कारण ती शेव अशी खायला पण भारी लागते, त्यामुळे ना तोंड दाताखाली वगैरे आले ना तर छान लागते. लसूण एक मला ना चिवड्यामध्ये खूप जास्त आवडतं, कारण लसूण दाताखाली आल्याच्यानंतर इतका भारी लागतो ना, खरंच मला लसूण खूप जास्त आवडतं. पण आता लसूण आमच्या रानामध्ये नव्हता, शेतामध्ये नव्हता, त्यामुळे लसूण काही जास्त टाकलं नाही, कारण विकतचा आणतो, विकतचा असं किती टाकायचं ना. घरचं असं म्हणतात की घरचं जे असतं ते म्हणजे संपत नाही आणि बाहेरचं आणलेलं लगेचच संपतं, त्यामुळे मी लसूण काही जास्त टाकला नाही, थोडासा टाकला, 2-3 कुड्या सोल्या होत्या तेवढाच टाकला, पण तो प्रत्येक घासाला नाही येऊ शकत ना, त्यामुळे मग लसूणची चटणी वगैरे ना आपण यावर मिक्स करून छान असे नंतर खाऊ शकतो, जेव्हा आपल्याला चिवडा वगैरे इन्स्टंट बनवायचा आहे तेव्हा, किंवा आपण याची भेळ पण बनवू शकतो. हळद आणि जिरी मोहरीचं जे आपण तेलामध्ये टाकलं होतं ते आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. लाह्या सगळ्या पिवळापणा लागला पाहिजे, हळद सगळ्या लाह्यांना लागली पाहिजे, त्यामुळे पहिल्यांदा लाह्या ह्या आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हळद आपल्याला तेलामध्ये फ्राय करूनच लाह्यांवर टाकायची आहे. तशी जर तुम्ही डायरेक्ट लाह्यांवर टाकली तर ती कुठे जाते, कुठे नाही जात. तर जर तुम्ही अशी टाकली तर सगळ्या लाह्यांना एकदम प्रॉपर पद्धतीने लागली जाते. आता इथे सगळ्या लाह्या मी ना छान अशा पिवळ्या करून घेते आणि अनुचं मध्ये चालू होतो हे खायचं ते खायचं, कारण तिला शेव थोडीशी आवडली होती, त्यामुळे तिला म्हणलं खा, तुला जेवढी खायची तेवढी शेव खा. तर इथे लाया ना सगळ्या मी छान अशा पिवळ्या करून घ्यायच्या, त्या हाताने आपल्याला मिक्स करायच्या आहेत. यावर काय मिक्स होत नव्हतं, मला वाटलं 2 घमेल्यात होईल मिक्स, पण मम्मी म्हणली डायरेक्ट खालीच टाकतो. मग सगळं छान असं मिक्स केलं आणि खाली टाकलं. आता फक्त वरून मला मसाला म्हणजे की लाल मिरची असते आणि चिवडा मसाला असतो, चिवडा मसाला थोडा जास्त टाकायचा, कारण त्यामध्ये सगळं जो अर्क वगैरे असते ते सगळं असते आणि मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ हे खूप महत्त्वाचं असते चिवड्यामध्ये, सगळ्यामध्येच मीठ महत्त्वाचं असते तसंही. तर इथे मनाने थोडंफार मीठ टाकलं आणि नंतर टेस्ट केल्याच्या नंतर बघता येईल म्हणलं. पण मला आज होता गुरुवार, त्यामुळे काय मला खायचं नव्हतं, मग मम्मीलाच दिलं थोडंसं खायला, बघ म्हणले कशी टेस्ट आहे माझ्या चिवड्याची. मग तिने पण खाऊन बघितलं, पण खूप छान झाला होता आणि मीठ अजिबात जास्त नव्हतं की कमी नव्हतं, एकदम परफेक्ट असा माझा चिवडा बनला होता. आता रेसिपी तुमच्याशी ऑलमोस्ट जवळजवळ सगळी शेअर केली आहे, जर का राहिली असेल काय तर नक्की शेअर करेल नंतर जेव्हा बनवेन तेव्हा, कारण चिवडा वगैरे हे काय आमच्या घरामध्ये सारखं चालूच असतं. जेव्हा आम्हाला वाटेल की वगैरे वाटली तर आम्ही सारखं बनवतोच, कारण हे कसं बाकीचं जे चटरफटर खातो तर त्यापेक्षा तर हे पौष्टिकच आहे ना नेहमी. आणि याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे कट करून टाकलं तर ओली भेळ पण आपली होईल. तर आता इथे मी सगळं शेव मी आता इथे टाकत आहे. शेव जास्त बारीक करायची नाही आपल्याला, थोडीशी नॉर्मल तोडायची फक्त आहे आणि एकदम कडक छान अशी टेस्टी शेव झाली आहे बरं का, खूप छान. मला वाटलं नव्हतं की कडक होईल म्हणून, कारण मोठी शेव काढली होती. आणि यामध्ये बघा स्वरे असतो तुमच्याकडे जो मशीन असते जी शेव बनवायची, त्यामध्ये ना पापडचा एक जी खालची प्लेट असते ना ताटली पापडची एक असते, तर ते पापड बनवून पण तुम्ही टाकू शकतात. मला ॲक्च्युली भेटली नाही ती ताटली शेवटची,
नाहीतर मी बनवली असती. मागच्या वेळेस आम्ही बनवली होती, खूप छान लागते. म्हणजे जसे पापड असतात ना मार्केट स्टाईल, तर तसे पापड बनतात. तर इथे मी शेवटी आता फक्त चिवडा मसाला टाकत आहे आणि फायनली आपला चिवडा हा असा रेडी आहे. छान मिक्स करायचा, कारण मसाला टाकल्याच्या नंतर अर्ध्या अर्ध्या करून मिक्स करायचा, कारण तो कुठेतरी जातो कुठेतरी राहतो. त्यामुळं आता बघा इथे सगळा चिवडा माझा रेडी झाला आहे. छान एवढे 2 डबे भरून चिवडा झाला आहे. आता हा सगळा खायला ठेवणार. छान झाला की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. थोडंसं फक्त कोथिंबीरची कमी आहे, कोथिंबीर टाकली जास्त नव्हती पण त्यामुळे दिसत नाहीये. तर इथे पाक पण रेडी आहे. पाक पण आता लगेच जे मिक्सरमधून बारीक केली होती शेव त्यामध्ये टाकत आहे आणि छान आपल्याला पटकन पटकन हालून घ्यायचं आहे, कारण पाक हा खूप म्हणजे पाकाचं जमलिंग इतकी होती माझ्याकडे खरंच. पण मग मी इथे करू लागत होते त्यामुळं काही नाही लाडू, कारण पाकाचं खरंच मला पाकाचं जमतच नाही अजिबात. तरी त्यानं सगळं छान असं छान म्हणजे मिक्स करायचं, ते एकदम मिक्स करायचं, लवकर लवकर मिक्स करायचं. कारण पाक जर जास्त पडला तर आपले लाडू पातळ होतील आणि पाक जर कमी पडलं तर आपले लाडू एकदम अशा दगडासारखे होतात. त्यामुळे पाक हा एकदम परफेक्ट प्रमाण पाहिजे पाकाचं. तर इथे बघा असे काहीसे लाडू झाले आहेत आणि छान असे लाडून थोडा वेळ 15 ते 20 मिनटं त्याला रेस्ट होऊन द्यायचं पाक टाकल्याच्या नंतर त्या बॅटरला, आणि नंतर लाडू बनवायला घ्यायचे. यामुळे लाडू खूप सॉफ्ट बनतात आणि खूप भारी बनतात. जसे मार्केट स्टाईल जशी यात्रेमध्ये भेटतात ना तसेच लाडू आम्ही बनवतो प्रत्येक टायमाला, प्रत्येक यात्रेच्या आधी. तर पाहू शकतात असे काहीसे लाडू छान गुळगुळीत असेच लाडू बनवल्याच्या नंतर एकदम गोल बनतात. नाहीतर काय कसं नाही का दोन्ही हाताने असं बनवतात, तसं नाही बनत. असे लाडू बनवायचे आणि नंतर हातावर असं जसं मी तुम्हाला दाखवते तसं बनवायचं. त्यामुळे एकदम छान असे लाडू गोल गरगरीत होतात. तर सगळे लाडू इथे मी आता बनवून घेते. मला पर्सनली नाही अशी शेवचे लाडू ना पहिल्यापासून आवडत नव्हते बरं का, पण आता एवढे आवडायला लागतात, कारण ते इतके सॉफ्ट बनतात ना. पहिल्यांदा खूप हार्ड बनायचे, कारण काय माहिती काय चुकायचं त्यामध्ये, पण आता इतके सॉफ्ट बनतात ना की मला पर्सनली हे खूप आवडायला लागले आहेत. धपाट्याचे लाडू मला पर्सनली खूप जास्त आवडतात. म्हणजे ते लाडू जास्त दिवस टिकत पण नाही आणि ते असं केलं की लगेचच खाऊ वाटतात, लगेचच सगळे संपून जातात धपाट्याचे लाडू जर केले तर, कारण ते बनतातच एवढे भारी आणि खूप थोडे बनतात. तसे हे लाडू ना खूप जास्त बनतात, किती पण करा तुम्ही. आणि आता मी छोटे छोटेच बांधत आहे, कारण आमच्या घरी पोरं वगैरे आहेत, अर्धा खातात आणि देतात तसंच ठेवून. त्यामुळे जर आपण छोटा लाडू बनवला तर पूर्ण खाऊन ते मग लाडू पण संपला जातो. त्यामुळे मी ते छोटे छोटे छान असे लाडू मी बनवत आहे आता. आणि हे काम माझ्याकडे आहे, कारण मी गुलाबजामचं पण मळलं आहे. मग ते माझ्या बहिणीला म्हणलं तू त्याचे गोळे बनव, म्हणजे लगेचच कसं तळून घेता येईल गुलाबजाम पण. तर चला पटापटा आता सगळे लाडू मी बांधून घेते ना. असे काहीसे बघा एवढे लाडू झाले आहेत, जवळजवळ 70 ते 80 लाडू झाले आहे. आता एक्झॅक्ट मला आठवत नाही, कारण खूप दिवस झाले आता यात्रेच्या नंतर. यात्रा होती आमची 10-11 तारखेला. ब्लॉग थोडासा लेट झाला आहे. आता सध्या मामाच्या गावची यात्रा आहे, त्यामुळे आम्ही सगळे इकडे आलो आहेत. त्यामुळेच व्लॉग तुम्हाला आता उशिरा येत आहे. थोडेसे यात्रा वगैरे, कारण शिफ्टिंग यात्रा वगैरे असल्यावर इकडे जा तिकडे जा, ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर आणि कन्सिस्टन्सी ठेवायचीच आहे. त्यामुळे रोज हा एक व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतच आहे. खूप जण म्हणत आहे की खूप ताई तू खूप कंटिन्यू करते, थँक्यू सो मच. म्हणजे तुला पाहून खूप आम्हाला प्रोत्साहन वगैरे भेटतं. तर खरंच तुमची अशा कमेंटमुळे मला खूप जास्त मोटिवेशन भेटतं. तुम्ही असे छान छान कमेंट करत जा. मग मी कालच दौंडला गेली होती, मग तिकडून येताना हा खवा आणला होता तिने, कारण अनुला खूप गुलाबजाम आवडतात आणि ती म्हणली होती की मला गुलाबजाम खायचेत. तर विकतचं काही आणलंच नव्हतं, त्यामुळे मग मम्मी म्हणली खवा आणलाय त्याचं बनव बरं, तुला येते काय. आणि मला तर येतं, कारण मला असं एवढं मी इतकी खाऊ प्रेमी आहे ना की काय सांगायचं. मी तिकडं सारखं काही ना काही बनवत असेल. व्लॉग थोडं पण तुम्हाला शेअर करते, पण व्लॉग जर मला बनवायचा कंटाळा आला तर मी असेच बनवून काही ना काही खाते. त्यामुळे मला खायला खूप जास्त आवडतं, नवीन ट्राय करायला आवडतं असं. त्यामुळे इथे आता मी बघा मैदा मिक्स करणार आहे फक्त खव्यामध्ये. थोडंसं पांढरा आला आहे व्हिडिओ का काय माहिती, थोडासा लाईटचा वगैरे इश्यू असेल. तर फक्त आपल्याला मैदा घ्यायचा आहे. इथे मी पावशर मैदा घेतला आहे. पावशर मैद्यासाठी पावशर मी मैदा आणलं होतं, मग खवा पावशर आहे. तर मैदा फक्त थोडं करून आपल्याला टाकायचा आहे, जेवढा त्यामध्ये सुटेबल होईल. जेव्हा घट्ट असा गोळा बनेल ना तेव्हा मैदा टाकणं हा बंद करा आणि छान असं मळून घ्या. जर खूपच घट्ट झालं ना तर दूध टाकून पण तुम्ही मळू शकता. तर मी नंतर दूध टाकूनच मळलं, कारण खवा हा थोडासा मी फ्रीजमध्ये ठेवला होता, मग तो थोडासा असा घट्ट झाला होता. त्यामुळे मी मैदा टाकून मळलं आणि नंतर थोडंसं शिंतडे दिले फक्त दुधाचे, आणि मग असं काहीसं बॅटर झालं आहे बघू शकतात. आणि छान असे गुळगुळीत त्याचे गोळे बनवून घ्यायचे. गोळ्याला अजिबातच रेश वगैरे म्हणजे असं जे तुटले वगैरे असतं ना तर तसं करायचं नाही, ठेवायचं नाही.
छान अशा हातावर आपल्याला गुळगुळीत जास्त वेळ आपल्याला गोळा हा फिरवायचा आहे. त्यामुळे छान असे गोल आपले गुलाबजाम होतात आणि तळल्याच्या नंतर ते तुटत नाही. नाहीतर मग पाकामध्ये जर टाकले आपण तर ते तुटतात गुलाबजाम. त्यामुळे ना असे छान असे गुळगुळीत आपल्याला गोळे बनवायचे आहे. तर स्टँडला लावूनच मी व्हिडिओ शूट करते. मला खूप जास्त कमेंट आले होते की तू गावाकडे व्हिडिओ कसा शूट करते वगैरे. तर मी स्टँडला लावूनच करते किंवा मग शेजारी कोण असेल तर मग त्यांना शूट करायला लावते की थोडासा व्हिडिओ शूट करा वगैरे. गावाकडे कसं हे व्हिडिओ शूट वगैरे एवढं काही नसते. त्यामुळं सगळे बघतात लगेच काय करते, व्हिडिओ शूट करते का काय करते. त्यामुळे हे सगळं फेस करत आपल्याला पुढे जायचं असते नेहमी. तर काय पूर्णपणे प्रिपेअर झाले सगळ्यांच्यात व्हिडिओ वगैरे काढायला. थोडंसं वाटतं अनकम्फर्टेबल, पण ठीक आहे, आता हे माझं कामच आहे म्हणल्याच्यानंतर काही करायला आता हरकत नाही आहे. तर इथे मी सगळे आता गुलाबजाम तळून घेतले. आता मग इथं पाकाची तयारी. गुलाबजाम पण छान अशी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर तळायचे आहेत. लोच थोडीशी करा, थोडीशी मीडियम करत जा आधीमध्ये, म्हणजे असं कसं तळता येतं आपल्याला. हे बुडबुडे जेव्हा बंद होतील ना तेव्हाच ते गुलाबजाम छान असे तळले जातात. तर इथे मी पाकाची पण तयारी केली होती. मग अशी जो पाक केला होता त्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं साखर ॲड करून असा पाक तयार केला आहे. जास्त पण आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे. थोडंसं घट्ट झालं ना की गॅस बंद करायचा. तुम्हाला मी तर दाखवतेच नंतर कसा पाक करायचा आहे. आता बघा इथे छान असे माझे गुलाबजाम पण तळून झाले आहेत. आता लगेचच ते पाकात टाकायचे. पाक हा गाळ झाल्यानंतर थोडंसं टाकायचं, म्हणजे कोमट असा. तर असा काहीसा पाक झाला आहे आणि गुलाबजाम पण छान असे रेडी झाले आहेत. छान गोल गोल मस्त गुलाबजाम रेडी झाले आहेत. या मग खायला. आणि आज गुरुवार होता त्यामुळे मग उपवास होता. मग सगळं टेस्ट करण्यासाठी घेतलं आहे. संध्याकाळी मी छान अशी भाजी भाकरी वगैरे आणि असं काहीचं आजचं जेवण. चला मग या छान असं जेवणासोबत आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या. बाय. लाईक करा.